यशोधरा नगर थाना अंतर्गत राजीव गांधी नगर परिसर में पिछले महीने हुए कुख्यात अपराधी समीर उर्फ समीर एड़ा की हत्या के मामले में पुलिस ने दो और आरोपियों को गिरफ्तार किया है। पकड़े गए आरोपियों में शांतिनगर घाट चौक निवासी शेख शहबाज उर्फ साहिबा शेख सिकंदर और हर्षित धर्मपाल मेशराम का समावेश है। ज्ञात हो कि 7 अगस्त को तड़के अफसर उर्फ अस्सू शेख सत्तार उम्र 31 वर्ष, शुभम उर्फ शुभशेंद्र उम्र 20 वर्ष, शहबाज, हर्षित, फहीम चूहा, इश्तियाक कालिया और अक्षय ने मिलकर समीर पर हमला कर उसकी हत्या कर दी थी। अस्सू और समीर एड़ा के बीच लंबे समय से इलाके में वर्चस्व को लेकर संघर्ष चल रहा था। इससे पहले पुलिस ने मुख्य आरोपी अस्सू और शुभम को गिरफ्तार कर लिया था, जबकि अन्य आरोपी लगातार ठिकाने बदलते हुए पुलिस की गिरफ्त से बाहर थे। इसी बीच यशोधरा नगर पुलिस को सूचना मिली कि शहबाज और हर्षित शांतिनगर परिसर में आए हुए हैं। सूचना के आधार पर पुलिस ने घेराबंदी कर दोनों को धर दबोचा। इस कार्रवाई में एपीआई दिलीप पाटिल, पीएसआई सदाशिव कंसे, हेड कांस्टेबल प्रशांत कोड़ापे, अशोक तायड़े, राहुल इंगोले, नितेश मिश्रा, सनी मित्तल और रितेश दूधे ने अहम भूमिका निभाई। इन बीसीएन न्यूज के लिए अखिलेश भरद्वाज की रिपोर्ट। यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील राजीव गांधी नगर येथील समीर शमशेर खान याचा खून झालेला होता। त्याच्यामध्ये एकूण आरोपी 9 होते निष्पन्न झालेले। यापूर्वी आपण त्याच्यामधले 5 आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी घेतलेली आहे। रिमांडमध्ये असताना एमसीआर वगैरे झालेला आहे त्यांचा आता। त्यानंतर उर्वरित जे आरोपी होते ते गुन्हा घडल्यापासून फरारी होते। त्याच्या पाठीमागे आपण पोलीस स्टेशनकडील माननीय डीसीपी श्री निकेतन कदम सर, तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बंडीवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील एक तपास पथक नेमण्यात आलेलं होतं त्यांचा शोध घेण्यासाठी। ते शोध घेत असताना 2 ठिकाणी आम्हाला त्यांचा माहिती मिळालेली असण्याबद्दलची, परंतु ते प्रत्येक वेळ हुलकावण्यात येत होते। आज सकाळी पहाटेच्या दरम्यान आमच्या तपास पथकाला माहिती मिळाली की जे उर्वरित आरोपी आहेत 3 हे शांतिनगर एरियामध्ये येणार आहेत आणि त्या ठिकाणी आमचं पथक गेलं आणि यातील उर्वरित जे आरोपी आहेत शेख शहबाज उर्फ साहिबा, याच्यातला जो खून करण्यामध्ये जो प्रमुख भूमिका असलेला जो आरोपी आहे संशयित तो, आणि त्याच्याबरोबर हर्षित धर्मपाल मेश्राम व एक नाबालिग मुलगा त्यांच्याबरोबर मिळून आला। त्यांना ताब्यात घेऊन त्याच्यामधील जे 2 सज्ञान आरोपी होते त्यांना आज मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांचे पोलीस कस्टडी रिमांड 23 तारखेपर्यंत घेण्यात आलेले आहे आणि पुढील तपास एपीआय श्री दिलीप पाटील हे करत आहेत। ची कामगिरी ही माननीय झोन 5 सर निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय श्री बंडीवार सर एसीपी जरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रमुख सदाशिव कंसे आणि त्यांची टीम यांनी हे सदरच्या आरोपीला जेलबंद केलेले आहे।